नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. लोकसभेतील घटनेनंतर लातूर पोलिसांकडून अमोल शिंदेच्या घरी चौकशी. झरी नवकुंड गावामध्ये पोलीस पथक आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून तपास सुरू. पुण्यात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अजित पवारांविरोधात आंदोलन. अजित पवारांनी विधानभवनामध्ये पीएचडी बाबत केलेल्या वक्तव्यानं विद्यार्थी नाराज. कोल्हापुरात अजित पवारांच्या विरोधात शिवाजी विद्यापीठातील पीएचडी अभ्यासक विद्यार्थी आक्रमक. अजित पवारांच्या विधानानंतर विद्यापीठाच्या मुख्य गेट समोर विद्यार्थ्यांची घोषणाबाजी. अजित पवारांच्या विरोधात परभणीमध्ये पीएचडी विद्यार्थ्यांचं आंदोलन. पीएचडी करून काय दिवे लावणार या विधानावर माफी मागण्याची आंदोलकांची मागणी. पडळकरांवरील चप्पल फेकीच्या निषेधार्थ परभणीच्या बोरी इथं बंदची हाक. ओबीसी समाजाकडून रास्ता रोको करत आंदोलन. मंत्री छगन भुजबळांना मतदारसंघातीलच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी डिवचलं. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं पाठवत विचारांचं अनुकरण करण्याचं केलं आवाहन. जामखेड मतदारसंघातील खर्डा इथं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं गाव बंद आंदोलन. युवा संघर्ष यात्रेच्या समारोपानंतर रोहित पवारांना धक्काबुक्की केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या मुख्यमंत्री शिंदेंसोबत महत्वाची बैठक. संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये बैठक होणार. पडळकर आणि उपोषणकर्ते उपस्थित राहणार. चंद्रपुरात 17 डिसेंबर रोजी ओबीसी बचाव परिषदेचं आयोजन. राज्यातील ओबीसी समाजातल्या विविध जात घटकातील प्रतिनिधी सहभागी होणार. जरांगे पाटलांच्या विरोधातही निषेध ठराव पास होण्याची शक्यता. राज्यातील परिचारिकांचा उद्यापासून बेमुदत संप. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी. पुणे जिल्ह्यातील 1000 नर्सेस संपावर जाणार. लातूर जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का. माजी जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने आणि अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी मेळावा संपन्न. मेळाव्यासाठी जिल्हाभरातून कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. पिंपरी चिंचवडमधील मेट्रो इको पार्कला वाचवण्यासाठी स्थानिक एकवटले. मेट्रो इको पार्क निवडणूक आयोगाला हस्तांतरित करण्याला स्थानिकांचा विरोध. ठाण्यात अनधिकृत हॉटेल आणि मद्य विक्री करणाऱ्यांविरोधात हॉटेल संघटना आक्रमक. पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्यास 31 तारखेपासून हॉटेल बंदचा दिला इशारा. पुण्याच्या कात्रज कोंढवा परिसरातील स्थानिकांचं रखडलेल्या विकास कामांसाठी आमरण उपोषण सुरू. लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून ही कामं होत नसल्यानं सरकारचा निषेध. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. प्रकल्पाच्या लाभधारक शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई घेऊन कालवा दुरुस्ती करण्याची केली मागणी. जळगावमधील 40 गावात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन. मागणी मान्य न झाल्यास 17 तारखेला रास्ता रोको करण्याचा इशारा. चंद्रपूर महानगरपालिकेच्या फाउंटन घोटाळ्याप्रकरणी विरोधात जनविकास सेनेचं अभिनव आंदोलन. जनविकास सेनेकडून महापालिकेच्या इमारतीसमोर निदर्शनं. वर्ध्यात समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांचं बेमुदत साखळी उपोषण. अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासह पीडित कुटुंबियांना मदत देण्याची केली मागणी. नागपूरमध्ये शाहीर कलावंतांचा मोर्चा. टाळ मृदंगाचा गजर आणि पोवाडे म्हणत राज्यभरातील शाहीर कलावंतांचा मोर्चात सहभाग. दरमहा मानधन देण्याची कलावंतांची मागणी. हिंगोलीतील धनगर आरक्षण उपोषणकर्ते अशोक मस्के यांचं उपोषण स्थगित. मंत्री गिरीश महाजनांच्या फोननंतर मागण्यांसंदर्भात आश्वासन दिल्यानंतर आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये पुढील 7 दिवसात दुकानांवर मराठी पाट्या लावणं बंधनकारक करा. मनसेच्या वतीनं उपायुक्तांना निवेदन. मराठी पाट्या न लावल्यास तीव्र आंदोलनाचा मनसेचा इशारा. नाशिकच्या सामानगाव या एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार मुख्य संशयित उमेश वाघला अटक. उमेश वाघ ड्रग्ज माफिया सनी पगारेचा मुख्य पेडलर असल्याची माहिती. गेल्या 3 महिन्यांपासून फरार होता उमेश वाघ. भंडाऱ्यामध्ये नेरला प्रकल्पग्रस्तांचं जलसमाधी आंदोलन. नेरला गावाच्या पुनर्वसनाच्या ग्रामस्थांकडून वारंवार मागणी. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. सोलापुरातील वैरागमध्ये मराठा समाजाचा ट्रॅक्टर मोर्चा. 300 ते 400 ट्रॅक्टर घेऊन मराठा समाज रस्त्यावर. वैराग ते मुंबईपर्यंत मोर्चाला परवानगीसाठी मोर्चाचं आयोजन. ठाण्याच्या कलब्यामध्ये स्थानिक मच्छीमारांना न्यायाची मनसेची मागणी. परप्रांतीय आणि बांगलादेशी मच्छीमारांविरोधात मनसे आक्रमक. पुण्यातील भोरमध्ये डाक सेवकांचा कालपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप. ग्रामीण भागातील डाक सेवा ठप्प. प्रलंबित मागण्या शासनाने तातडीने मंजूर करण्याची डाक सेवकांची मागणी. वर्ध्यातील तुळजापुरात रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी धरणं आंदोलन. आंदोलनामध्ये परिसरातील 25 गावांचे नागरिक सहभागी.
पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये सर्वात जास्त कुणबी नोंदी 18,548 कुणबी नोंदी आढळल्या। 1.5 ते 2 महिन्यांपासून नोंदींची तपासणी मोहीम सुरू। अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील गोळे गावात शेतकऱ्यांचं उपोषण। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संदीप खुंदेंचं 7 दिवसांपासून आंदोलन सुरू। गोंदिया नगर परिषदेमध्ये अनुकंपाधारकांच्या परिवारातील लोकांना नोकरी मिळेना। अनुकंपाधारक परिवारातील महिलांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। कोथिंबिरीचे भाव घसरल्यानं लातूर जिल्ह्यातील शेतकरी हैराण। शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही परवडत नसल्यानं शेतकरी अडचणीत। जळगावच्या भडगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शासनाच्या अनुदानाकडे नजरा। अवकाळी पाऊस आणि कपाशीवरील बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। दुष्काळग्रस्त बारामती तालुक्याची केंद्रीय दुष्काळ पथकाकडून पाहणी। केंद्रीय दुष्काळ पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून प्रत्यक्षरित्या जाणून घेतली माहिती। नंदुरबारमध्ये केंद्राच्या पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी। शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर मांडल्या समस्या। सरकारने लवकरात लवकर मदत देण्याची केली मागणी। पंढरपुरात केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी। पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची माळशिरस तालुक्यातील ग्रामस्थांची मागणी। केंद्रीय पथकाकडून नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या गावांची पाहणी। केंद्रीय कृषी सहसचिव प्रियरंजन यांच्यासमोर शेतकऱ्यांनी हात जोडून मांडल्या व्यथा। राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर। लवकरात लवकर केंद्र सरकारला अहवाल सादर करणार। केंद्रीय पथकातील समस्यांची दुष्काळ पाहणीनंतर माहिती। तर सरकार सर्वतोपरी मदत करेल, शेतकऱ्यांना आश्वासन। नाशिकच्या मालेगावमध्ये केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या बांधावर। मुंगसे गावातील शेती नुकसानीची पाहणी। परभणीच्या पूर्णा इथं नुकसानीचे पंचनामे झाले नसल्यानं शेतकऱ्यांमधून संताप। 2 आठवड्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसानं नर्सरीचे मोठं नुकसान। जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचं 5,803 हेक्टरवर नुकसान। नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाचा मदतीसाठी प्रशासनाकडे अहवाल। बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या 5 एकर हरभऱ्यावर फिरवला नांगर। लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आणि त्यामुळे हरभऱ्याला वाळवी लागल्यानं पिकाचं मोठं नुकसान झालं। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पिकामध्ये घातला ट्रॅक्टर आणि मेंढ्या। हरभरा पिकावर वाढता मर रोग, अवकाळी पावसानं झालेले नुकसान यामुळे शेतकऱ्यांनी घेतला निर्णय। अकोला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली। चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी समाधान। सिंधुदुर्गमध्ये भात कापणी पूर्ण। शेतकरी सध्या नाचणी काढणीच्या कामात व्यस्त। पावसाळी हंगामातील नाचणी कापणी सुरू। हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर फिरलेल्या धुळीमुळे हळद पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव। हळद उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात। लातूरच्या बाजारपेठेमध्ये कांद्याची आवक वाढली। आवक वाढल्यानं कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता। पुण्याच्या आळेफाटामध्ये उपबाजार समितीमध्ये 10 किलो कांद्याला 521 रुपये बाजारभाव मिळाला। तर 13,693 कांद्याच्या पोत्यांची आवक झालेली आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले। ढगाळ वातावरण आणि तापमानामध्ये घसरण झाल्यानंतर कोसळले। लातूर जिल्ह्यातल्या कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये 669 पदं रिक्त। शेतकऱ्यांची कामं खोळंबली, शेतकरी संतापले। नाशिकमध्ये कांद्याच्या भावात घसरण। मनमाडमध्ये शेतकरी आक्रमक। मनमाडमधील मालेगाव चौफुली रस्त्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 1600 रुपये भाव। लातूरच्या MIDC मध्ये काम करणाऱ्या मजुरांसाठी महानगरपालिकेनं नवीन दवाखाना सुरू केलाय। दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत मजुरांसाठी दवाखाना सुरू करण्यात आलाय। सोलापूरच्या माढ्यामध्ये आपल्या दवाखान्याचं लोकार्पण। जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा। एसटी महामंडळाच्या धुळे विभागाला मिळालेल्या 25 बसपैकी 15 बस धुळकात। चालक उपलब्ध नसल्यानं या बसेस जागेवरच होत्या। जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेवर शिक्षकच नसल्यानं सरपंचांनीच हातात घेतला खडू। मुक्तळ येथील शाळेमध्ये स्वखर्चाने केली 2 शिक्षकांची नियुक्ती। जिल्ह्यातील अनेक शाळांवर शिक्षकच नसल्याचं चित्र। साताऱ्याच्या म्हसवडमधील श्री सिद्धनाथाची यात्रा उत्साहामध्ये संपन्न। गुलालाची उधळण करत श्री सिद्धनाथाची आणि देवी जोगेश्वरीची रथातून मिरवणूक काढण्यात आली। बीडच्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवल कमिटीचे नवीन विश्वस्त मंडळ स्थापन होणार। नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्यासाठी 5 महिन्यामध्ये कार्यवाही पूर्ण करण्याचे सहधर्मादाय आयुक्तांचे आदेश। महाराष्ट्राचा कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात। खंडोबा देवाला अभिषेक पूजा करत गडावरील रंगमहलामध्ये करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारतींच्या हस्ते घटस्थापना।
रत्नागिरी तालुक्यातील बसणी गावामध्ये बगाडा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा। महालक्ष्मी आणि रवळनाथ देवाच्या उत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी। नाशिकच्या सातपूरमळे परिसरामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश। परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। राहुरी तालुक्यामध्ये ऊस तोडणी सुरू असतानाच आढळली बिबट्याची 4 पिल्लं। जोगेश्वरी आखाडा इथं विठ्ठल शेटे नावाच्या शेतात सुरू होती ऊस तोडणी। 4 ही पिल्लं वन विभागाने घेतली ताब्यात। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास बिबट्याचं दर्शन। रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण। नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं पोलिसांचं आवाहन। पुण्याच्या जुन्नरमध्ये बिबट्याच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ। रात्री अपरात्री पाळीव प्राण्यांवर बिबट्याकडून हल्ले। वन विभागासमोर बिबट्यानं जेरबंद करण्याचं मोठं आव्हान। मृत जलसाठा वापरण्यासाठी गंगापूर धरणामध्ये खोदावे लागणार चर, अन्यथा जानेवारीपासून नाशिक शहरामध्ये 20% पाणी कपात। चर खोदा अथवा पाणी कपात करा, जलसंपदा विभागाचं महापालिकेला पत्र। पापलेट माशाच्या संवर्धनासाठी मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक अभ्यास समिती गठीत। सागरी परिसंस्थेच्या रक्षणासह शाश्वत मासेमारी पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी समिती काम करणार। वाशिममधील कारंजा इथं ट्रकची रिक्षाला धडक। घटनेमध्ये 8 प्रवासी गंभीर जखमी। जखमींना पुढील उपचारासाठी अमरावतीला पाठवलं। नाशिकमध्ये दारूचे पैसे मागितल्याचा राग आल्यानं चौघांकडून दुकानात घुसून कामगाराला बेदम मारहाण। शिवाजीनगर येथील घटना सीसीटीव्हीत कैद। लातूर जिल्ह्यातील किनगावात कौटुंबिक कारणावरून सासू आणि इतर नातेवाईकांकडून जावयाला बेदम मारहाण। लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये जखमी जावयावर उपचार सुरू। पुण्यातील चाकणमध्ये टोळक्यांकडून वकिलाला बेदम मारहाण। गाडीवरून जात असताना कट मारला म्हणत मारहाण केली। पोलिसांकडून दोघांना अटक। पुण्याच्या रांजणगावात पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीला अखेर अटक। रांजणगाव MIDC पोलिसांनी आरोपी अशोक रंधवे याला बेड्या ठोकलेल्या।